मिरची, थोडं हळद घालायचं, अर्धा चम्मच तिखट, लाल तिखट, अर्धा चम्मच धणे पावडर, चम्मच लसूण आल्याचं पेस्ट, कोकम भिजवून ठेवून त्याचं पाणी केलंय आणि ते घालायचं आणि स्वादानुसार मीठ एकत्र करायचं. 10-15 मिनिटं झाकून ठेवायचं. 1 चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं आणि 2 चमचे रवा घ्यायचा. हे मिक्स करायचं. यामध्ये हे फिशला लावायचं आणि शॅलो फ्राय करायचं. खायला चविष्ट आणि छान लागतं. तांदळाचं पीठ आणि रवा लावून झाला आहे. आता आपण शॅलो फ्राय करू. थोडं वरून परत तेल टाकू. दुसऱ्या साईडने शॅलो फ्राय करूया. आता फिश शॅलो फ्राय झालेली आहे. आता आपण सर्व करूया. कुरकुरीत फिश तयार झालेली आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.